फायनली आता धबधब्यावर पोहोचून गेलो. आमच्या एक भाऊ खाली कसं वाटतंय दादा भाऊ खाली समोर एकदम म्हणजे हात धबधबाचे पाणी इथे खाली जातात. आम्ही खाली तर काही जात नाही तिथे कारण की फुल रिस्की भाई. पुढे जात आहे का मग तू? तर भाई फायनली आम्ही आता दावा देवीच्या एकदम जवळ येऊन लागलोय. खाली पुरा धबधबा आहे पण खाली यायच्या रस्त्यावर रिस्की रिस्की रस्ता आहे पुरा. चालले ते पण चढायचे वांदे राहते. आता रस्त्यावर अटकलोय आम्ही तर माझी हिंमत बघ मी खाली यायची घर एवढा डेंजर रस्ता आहे. हे बघा कशी जात आहे ते म्हणजे अँगल डायरेक्ट असं खाली होऊन जात आहे पुरा. डायरेक्ट जाऊ का नको तो विचार करतोय मी आता. मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सोनकोडी ब्लॉगमध्ये. तर भाई आज फिलहाल ते एकदम भारी दिवस होता. आज मंदिर विंदिर सगळं फिरून आला आम्ही विठ्ठलांचं. फिलहाल आमचं जायचा प्लॅन आहे बोराडी नाही तर दावादेवी. सॉरी बोराडी तर लागतं नवादेवी नाही तर दावादेवी. नवादेवी तर जेवण आलं आम्ही पण दावादेवी बाकी आमच्या. फिलहाल आता एकदम भारी सीनवर थांबलेलो आहे. एकदम डोंगर पुरा पाडपट्टी एरिया आहे. फिलहाल आता निघू किती टाईम लागतो काय माहिती. आम्ही कमीत कमी 8-9 जण आहेत. एन्जॉय आज एकदम मस्त लेटेस्ट सिरीज चालेल आपल्या ब्लॉगची. चला फायनली आम्ही आता दावादेवीच्या एकदम जवळ येऊन लागलोय. खाली पुरा धबधबा आहे पण खाली यायच्या रस्ता एवढा रिस्की रिस्की रस्ता आहे पुरा. चालले जेव्हा पण चढायचे वांदे राहतील. फिलहाल आता तिथे गाड्या लावल्या आहेत आणि काही व्ह्यू आहे भाई इथे. पण मॅटर असं आहे ना भाऊ गाडी डायरेक्ट तू वाचडत माझी डायरेक्ट गाडीत जर काम निघलं तर डेंजर काम निघेल. नवीन पुरी इथे गाडी आणायला नाही लागणार मला. डेंजर गाडी एकदम डेंजर घाट होते पुरे रस्त्यात. धबधब्यामध्ये पण इतकं भारी सीन आहे. एवढा क्रेझी रस्ता आहे. सगळी पब्लिक तर खाली जाते. बाबा निम्मन कसं वाटतं आता खाली बस मी मारली आमच्या विलन नीट जातो रे भाऊ. तर बघू आता कारण की आम्ही कोणीच बुडा काढले नाही. आमचे जे व्यक्ती चालले ते डोंगर चढायला चालला गेले त्यांच्या डेअरिंग होती एवढी तर पुरा फॉग होता म्हणून वरती तर काय गेलो नाही आम्ही. फिलहाल तर चला ही चप्पल आपलं सॉरी केलं काय म्हणतं मोदीली का काय हे घालून जातं तर पुरं स्लिप होते बाई चप्पल. आणि रस्ता म्हणजे पुरा रिस्की. जो बी येणार ते दावादेवीला शूज घालून येते बिना शूजचे. हे बघा आमचे एका भाऊचे वांदे. असं रस्त्यावर अटकलोय आम्ही तर माझी हिंमत बघ मी खाली यायची घर एवढा डेंजर रस्ता आहे. ते बघा कशी जात आहे ते म्हणजे अँगल डायरेक्ट असं खाली होऊन जात आहे पुरा. डायरेक्ट जाऊ का नको तो विचार करतोय मी आता. आणि पहिलेच पाऊस पडलेला पुरा स्लिपी रस्ता होऊन गेलेला आहे. आमच्या एक भाऊ ते बसून जात आहे चप्पल सुद्धा काढून घेतली तुम्ही बघेल भाऊ आता खाली उतरायचे आणि रिस्की खूपच जास्त आहे. तर ओव्हरलेट रिक्स वाटतंय मला. फायनली आता धबधब्यावर पोहोचून गेलो. आमच्या एक भाऊ खाली कसं वाटतंय दादा भाऊ खाली मग समोर एकदम म्हणजे हात धबधबाचे पाणी इथे खाली जातात. आम्ही खाली तर काही जात नाही तिथे कारण की फुल रिस्की भाई. पुढे जात आहे का मग तू? बाकीचे वरून येतात
पुरा असं 90 डिग्री अँगल आहे, पुरा खाली चालले आता बघू आता भाई. रिस्की एकदम रिस्की. नवादेवी तरी ठीक आहे पण दाबादेवी पुरं रिस्की. तर बघा आमच्या एक नमुना तिथे खाली येऊन लागला आता डायरेक्ट पाणीमध्ये. काट्यांचा सपोर्ट घेतात. मग चेतन कसं वाटतंय तुला येऊन आता? बघू आम्ही खाली तर घ्या त्याने छोट्यावाला धबधब्यामध्ये आता एक भाऊ एक काठी बिडी पकडून बाळा टाल्या टकल्या बाळ्या येत नाही. जो शोज घालून येईल त्याला चांगलं इथे खरं. आता थांबले फोटोशूट साठी आमच्या बावड्या फोटोशूट. ओ इकडे बघ रे बाबा. आता निघू पण खतरनाक केले एक नंबर केली पुरा. झाला Make him spicy, Papa.